तर आज आम्ही चाललोय फिरायला. आम्ही चाललोय तिरुपती, नारायणपूर, जेजुरी, अक्कलकोट, पंढरपूर आणि बरेच ठिकाणे आहेत. पण मोरगावला पोहोचलो आणि दर्शनच नाही झालं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललोय फिरायला. आता वाजलेत 5 आणि आता मी निघणार आहे. चला या ब्लॉगला स्टार्ट करूया. चला आमच्या सोबत फिरायला. आता आम्ही घेतलाय नाश्ता ब्रेक. सर्व घरूनच आणलं होतं. मस्त चटणी सोबत इडली खाली, एकदम लाईट नाश्ता केलं आणि निघालो पहिल्या स्टॉप कडे, ते म्हणजे प्रति तिरुपती. आता पोहोचलो तिरुपतीला. इकडे शूटिंग अलाउड नसते म्हणून मोबाईल जमा केलं व मस्त आरामात दर्शन घेतलं. नंतर मग पुरंदर किल्ला बघत बघत पोहोचलो नारायणपूरला. तिकडे आहे श्री दत्त मंदिर. इकडे सुद्धा फार गर्दी नव्हती, तर मस्त दर्शन झालं. प्रसादही खायला भेटला. थेट जेजुरी. आता जय मल्हार. आता येलकोट. जेजुरीला मी गडावरती गेलो नाही, खालतीच दर्शन घेतलं व गेलो काहीतरी घेण्यासाठी. इबा मॅक्विन आहे, मॅक्विन गाडी दिसली ना. ती दाखवा ना गाडी. प्राईस काढू पहिले. ती नाही, ही वाली ना. कुठली वाली दाखवतो? दाखवा. ही वाली घेत का ती वाली? डिपेंडर ती एक दाखवा ना. खालच्या किती आहे त्याचं प्राइस? 200 आणि वरच्या 300. कुठल्या 300? आम्हाला दाखवल्या त्या. ही 300, ही 200. महाग आहे पण ही आहे बघ. क्वालिटी आहे. माकले तेच एक प्रॉब्लेम आहे. दुसरी नाही का माकलेली लाल आहे ना. कलरची होय, लाल कलरची. ती डिपेंडर दाखवा. डिपेंडर भारी आहे पण माग पक्की आहे. हा ना. 300 रुपये कितीला ही? कुठे 300? 300 जरा जास्तच होतं बाई. ही गाडी घ्यायचा विचार चाललाय पण 300ला आहे. आणि ही वाली 300ची. ही वाली 200ला. 300 जरा जास्तच होतं बाई. 100 कारभार आहे रिअल मध्ये. ही बघ ना. ही 170. जिमनी 170ला आहे ती. हॉटेलची कॉफी. हॉटेलचेच कॉफी करतात अर्धी. ना दादा 20 रुपये कमी. अरे तेवढे करतो काय कमी नका. 250 रुपये ते 50 कमी दे. मला भेटत 10 रुपये. ती व्हाईट घ्यायची मग. 1800 रुपये बघते. ही वेगळी ना ती. 1800 रुपये. हा ती लाल वाली चार्जिंग काय ना तो व्हिडिओ कॅमेरा प्राइस जास्त. ती चांगली पण दिसते. तर ती दाखव ना ती लालवाली. कमी प्राइस मध्ये पण भेटेल आपल्याला. घेते नुसतं काय हे पण ना. डेंट बेंट घ्यायची. चल किती बघ ह्याचं किती. 150ला नाही. 150 नाही. कितीला बोललेलं आहे? 200ला. 100 बोलू. 100. मस्त गाडी 150 रुपयात भेटले. आणि आता मस्त उसाचा रस पितो. थंडगार उसाचा रस. आता आम्ही चाललोय मोरेगावच्या मोरेश्वर मंदिरात. गणपती दर्शन करूया आणि त्याच्यानंतर जेवण. आता आम्ही चाललोय गणपती मंदिरात मोरगावच्या. तर दर्शन घेऊ आणि जेवणाचा आस्वाद घेतला जाईल. तर वाजल्यात किती? आता वाजल्यात 3:30. अजून जेवलो नाही. जेव.
मोरगावला गेल्यावरती असं कळेल असं वाटलं नव्हतं. मंदिरच बंद होतं कारण मंदिराचं बांधकाम चालू होतं. तर हल्ली मंदिराचं काम चालू आहे म्हणून मंदिर क्लोज आहे. आता जेवणाचा आस्वाद घेऊया, बाकी काय करू शकत नाही. तर मस्त आता जेवण झाला. आता आम्ही निघणार आहे पंढरपूरला जाण्यासाठी. तिकडे मस्त रात्री दर्शन होईल असं वाटतं. बघू काय होतं. त्यासाठी ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. पंढरपूरला पोचायला आम्हाला वाजले 8:30 आणि आता मंदिर बंद होण्याचा टाइम झाला होता आणि लाईन एवढी होती की 2-3 तास लागणार असं वाटत होतं. पण देवाची कृपा म्हणावी 1 तासाचं दर्शन झालं. बोला रामकृष्ण हरी. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण अक्कलकोटला जाणार आहोत आणि तिकडून गाणगापूरला जाण्यासाठी आपल्याला बस करावी लागणार आहे. आणि तिकडे दर्शनाचा बोलला तर ते एवढे का आता 2 तास लागतील.